काही वर्षांपूर्वी जेव्हा हा सगळं जरंडेश्वरचं प्रकरण आलं होतं, जेव्हा त्याच्यावरती ईडीने कारवाई केली होती, तेव्हा मी या प्रकरणात एका वाहिनीला असताना मी शालिनीताई पाटलांचा इंटरव्ह्यू केला होता आणि त्यांनी याच्यावरती फार उद्विग्न होऊन त्यांनी तेव्हा प्रतिक्रिया दिली होती. माझंही तेच झालं. परवाच्या दिवशी मी म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी मला एक त्यांच्या मुलीचा फोन आला की शालिनीताईंच्या मुलीचा, की त्यांना खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची. अच्छा. आणि आत्ता त्यांची तब्येत खूपच नाजूक आहे आणि हळूहळू ते बरं झालं आणि मग आता त्या घरी आल्या. तर परवाची माझी जी पत्रकार परिषद होती ती बघून त्यांना सांगितलं मुलीला की हिला बोलवून घे म्हणे, मला भेटायचं आहे. म्हणून मी त्यांच्या घरी गेले. माहीमचं ते छोटं असं घर जो होतं बघून असं वाटलं की खरं तर ते वसंतदादा तेव्हा चीफ मिनिस्टर होते, या महसूल मंत्री होत्या, इतर सगळ्यांचे असे टोलेजंगी बंगले काय 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 असतं त्या इथे माहीमला त्या छोट्याशा घरात राहत होत्या. आणि त्यांनी बघून पहिलं तर 5 मिनटं हात पकडून ठेवला माझा आणि मला सांगत होत्या की खूप लुटलं, त्या अजित पवारनी खूप लुटलं आणि माझी सगळा साखर कारखाना त्याला करायचं होतं ना, तर माझी संघटना मोडायची नव्हती, त्याच्यासाठी मी एवढं लढते आहे, माझं पेन्शन सगळं त्या वकिलांना देते आहे, सगळ्याचा हिशोब ठेवला आहे मी आणि सगळे एक एक नया पैसा मी अजित पवारकडनं परत घेणार आहे. आणि हे वाक्य त्या कमीत कमी 5 ते 6 वेळा म्हणाल्या माझ्याशी बोलताना. जेव्हा त्यांचा बनवलेला तयार साखर कारखाना कोणी ऑक्शन करून कवडी मोलात स्वतःच्याच घशात घालून घेतात, तर त्या व्यक्तीला किती यातना झाल्या असतील.